पत्नी बोलते मी, सॉरी पत्नी. बरं, तुमचे मिस्टर कुठे सर्व्हिसला आहेत? उमरगा पोलीस स्टेशनला सर्व्हिसला आहेत आणि उमरगा पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना ह्यांच्यावरती प्राणघात हल्ला झालेला आहे आणि तिथल्याच कर्मचाऱ्यांनी हा प्राणघात हल्ला केलेला आहे आणि प्राणघात हल्ला करून तिथून पळून सुटका केले त्यांनी. कशाने हल्ला केला तो? हल्ला काठीनी, चाकू आणि गाडीतले टामेज असते त्याच्याने हल्ला झालेला आहे. हे कसं माहित झालं तुम्हाला? मला नंतर मी कॉल केला, फोन केल्याच्या नंतर ना मला कळालं. मी व्हिडिओ कॉल केले होते मिस्टरांना, तेव्हा मला कळालं की तेव्हा हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तेव्हा मला कळालं की हॉस्पिटलला कोण नेलं म्हणून सांगितलं? तिथलेच कर्मचाऱ्यांनी हेल्प केलेली आहे. गुन्हे दाखल झाले त्याच्यावर? मग ते प्राणघात जसा हल्ला झालेला आहे तसा गुन्हा नाही दाखल झाला आणि जसा ह्यांनी ट्रीटमेंट दिले होते स्टार्टिंगला तसा त्याच्यानुसारनं हल्ला म्हणजे त्याच्यानुसारनं कलम दाखल झालेले नाही, तर कमी कलम दाखल करून गुन्हा दाखल झालेला आहे. काय करणार मग याविषयी? आम्हाला एवढीच मागणी आहे की जसा हल्ला झालेला आहे त्याच्यानुसार आम्हाला 307 हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करणार? त्यासाठी आम्हाला माननीय SP साहेबांकडून ही अपेक्षा आहे की हा जो हल्ला झाला आहे त्याच्यानुसार 307 हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. जर नाही झाला तर आम्ही SP साहेबांकडे येऊन बसू.